कृष्णाचार्य सुरेश सागरजी महाराज की जय। आपला विषय चालू होता नमस्कार वंदन गुणस्थानाची व्याख्या पाहत होतो आपण. त्यामध्ये त्याच्या अगोदर आपण मोहण्याचे भेद आणि त्याचे 4 अवस्था हे पाहिले. मोहण्याचे भेद किती सांगितले? एकूण 28. सगळे भेद कोण सांगते? 28 कोणते कोणते त्याचे 2 भेद दर्शन मोहनी आणि दर्शन मोहनीचे 2 प्रकार 3 प्रकार मिथ्यात्व सम्यक मिश्र आणि सम्यक प्रकृती. आणि इकडे चारित्र्य मोहण्याचे 2 कषाय 9 कषाय कषायाचे 14 16 अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ अप्रत्याख्यानावर क्रोध मान माया लोभ प्रत्याख्यान क्रोध मान माया लोभ संयोजन क्रोध मान माया लोभ. आणि इकडं नौकशाचे हास्य रती शोक अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद हे सर्व कोणाचा परिवार आहे? कुठं बसलेला आहे? आपल्या घरात शिरले. आता कोणतर दुसरं आपल्या घरात शिरल्यानंतर तुम्हाला चेन पडेल का? त्याला जोपर्यंत बाहेर काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला चेन पडणार नाही. भाडे करून जर भाडं आपलं घर सोडत नसेल तर काय करतात आपल्याकडे? त्याच्यावर दावा करतो, त्याला बाहेर काढतो आपल्या घराच्या. आणि हे सगळे येऊन आपल्या घरात बसले करून आम्ही निवांत आहोत. तर या मोहनी कर्माला आपल्या घरातून काय करायचंय? बाहेर हाकलायचंय. म्हणून त्याचे सगळं हे वर्णन आपण समजतो. कारण आता तो मोहनी कर्म आपल्या काय काय त्रास देतो हे सगळं त्याच्या स्वभावावरून आपल्याला लक्षात येतं. प्रत्येकाला सांगितलं कशाचं घात करतं. प्रत्येक नाम कशाचं घात करतं ते प्रत्येकावर कर्म संजोरण कशा आहे आणि अप्रत्येक नाम कशी आहे आणि मिथ्यात्व आपल्या सम्यक दर्शन गुणाचं सम्यक घात करतात. आणि मिश्र पण सम्यकचा घात करतात. सम्यक प्रकृती सम्यकचा घात करत नाही परंतु सम्यकमध्ये दोष उत्पन्न करण्याचं काम करतात. आणि 9 कशा पण सगळ्याबरोबर आहेत. सगळ्या कशांच्या बरोबर थोडं थोडी काढत असतात. पूर्ण कशासारखं घात केला नाही तरी थोडी करतात. हास उत्पन्न करून जरा शोध करून हे करून सारखं जीवाला विचलित करतात ना ते स्वभावापासून. तर हे सगळे आपले शत्रूचा परिवार आहे. आता त्याचे 4 अवस्था सांगितल्या. एक सांगितलं उदय म्हणजे काय सांगितलं? पाठीवर एक कर्मफळने देऊन निघून जातं. त्याला काय म्हणतात? उदय. आपला काळ आला असताना ते फळ देऊन निघून जातं. तर झालं उदय. दुसरं काय सांगितलं? मोक्ष. आता तुमचा नंबर आहे का? काय म्हणणं उदय आणि उदय तुम्हाला काय करायला ते सांगा. उदय आणि उदयनासाठी अयोग्य करतात आणि सत्तेमध्ये दावतात. त्याला कर्म सत्तेमध्ये तर आहे परंतु आता उदयाला येत नाही. उदयला पण होत नाही उदय पण होत नाही. तर अशी जी कर्माची अवस्था असते त्याला काय म्हटलं? मोक्ष. जसं उदाहरणार्थ की आपल्या घरात काय म्हणजे सगळं धान्य पोटात भरून ठेवायचं. वर्षाचं धान्य एकदम ज्वारी प्यारे भरलेलं आहे सगळे सत्तेमध्ये आहे ते. आणि मग आता तुम्हाला त्याचं हे करायचं दळण
पीठ केलं की भाकरी करून खातो आपण त्याची. मग काय झालं, तो उदय झाला. आणि जोपर्यंत ती शेतातून ती ज्वारी आली गोडाऊनमधून दुकानात आले, दुकानातून तुमच्या घरात आले, घरात तुम्ही बॅरलमध्ये भरून ठेवले, तोपर्यंत काय त्याचे सत्तेमध्ये आहे, परंतु ते उदयाला आलं नाही. आणि आता त्याचा उदय झाला की ते म्हणजे ते आपण वापरले त्याचा उदय झाला. तसे तर कर्म बंद केल्यानंतर ते काय ते सत्तेमध्ये असतं आणि त्याचा ज्यावेळेला उदय काळ येतो त्यावेळेला ते आपल्याला फळ देतं. म्हणजे त्याचा आपल्याला सुख दुःख रूप अनुभव मिळतो, फळ मिळतं, त्याला उदय म्हणायचं. पण तो हा उपशम कसा आहे, नुसतं सत्तेमध्ये राहणं हा उपशम नाही. इथं सत्तेमध्ये राहणं त्याला ते उपशम म्हणतात का, त्याला उदिरलेला अयोग्य करणं. म्हणजे त्याची उदीरणाम लवकर उद्याला येणार नाही. उदीरणा म्हणजे काय सांगितलं होतं, उदीरणा शब्द काय सांगितलं होतं, काळ संपायच्या अगोदर उदयाला येईल, त्याला म्हणायचं उदीरणा. त्याला उदयाला योग्य करणं ते उदीरणा. परंतु ती उदीरणा केलं तर काय होणार, म्हणलं परत तिथं सम्यक वर्षामध्ये बाधा येणार, ती सम्यक होणार. म्हणून उदीरणेला अयोग्य करणं. आणि हा उपशम भाव काय सांगितलं, अंतरकरण करून जो उपशम होतो त्यालाच उपशम भाव म्हणायचं. नुसतं साधारण असतो सर्व उपशम होतो त्या निमित्तानं उपशम भाव नाही. हा जो उपशम भाव आहे चार भावापैकी याचे दोनच भेद करतात. औक्षमिक भावाचे दोनच भेद आहेत, औक्षमिक, सम्यक आणि औक्षमिक चारित्र. मग हे कुठं होतात उपशम भाव, मोक्ष मार्गामध्येच होतात. म्हणजे जो अनादिकालीन संसारामध्ये आहे काय औक्षमिक भाव, ज्यावेळेला जीवाला पहिल्यांदा सम्यक होतं त्याच वेळेला औक्षमिक भाव उत्पन्न होतो. त्याच्या अगोदर कधी औक्षमिक भाव असत नाही. काय लक्षात आलं, औक्षमिक भाव कुठून आहे, चौथ्या गुणस्थानापासून. त्याच्या अगोदर औक्षमिक भाव नाही. मग नुसतं कर्म दाबणं सत्तेमध्ये असणं तेवढं उपशम नाही, अंतर पाडून नंतर त्याला काय केलं, उदयनेला अयोग्य केलं सत्तेमधल्या कर्माला. त्यालाच तिथं उपशम ही संज्ञा द्यायची. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, अंतर कर्माचं अंतर करून जे सत्तेमध्ये असलेलं कर्म आहे कर्माचं अंतर करून मधल्या निषेधांचं अंतर केलं ना, पहिला अंतर केलं आणि मग त्यानंतर जे सत्तेमध्ये ठेवलं त्याचं काय केलं, उदिरणेला अयोग्य करणे, त्यालाच उपशम म्हटले. आणि हा उपशम चौथ्या गुणस्थानापासूनच होतो. हे पण लिहायचं, उपशम भाव कुठून असतो, चौथ्या गुणस्थानापासूनच असतो. पहिल्या गुणस्थानात असत नाही औक्षमिक भाव. कर्माचे अंतर करून सत्तेमध्ये असणाऱ्या कर्माला, त्यात ते तुम्हाला सोप्या भाषेत सांगायला तिथं ते द्वितीय स्थिती वगैरे असे सगळे शब्द आहेत. सत्तेमध्ये असणाऱ्या कर्माला उदिरणेला अयोग्य करणं. थोडक्यात तिथं उपशम म्हणजे उदय नाही, त्याचं उदय पण नाही आणि उदिरणा पण नाही, त्याला उपशम म्हणायचं. उदिरणेला अयोग्य करणे आणि त्याच्या उदयाचा अभाव असणे त्याला उपशम म्हणायचं. आणि तिसरं काय सांगितलं होतं, क्षौक्षम. क्षौक्षमची व्याख्या तीन, त्याच्यामध्ये हे सांगायचे क्षौक्षम व्याख्येमध्ये 3 अवस्था कर्माच्या. कोणत्या 3 अवस्था होतात, छान बरोबर सांगितलं व्याख्या. त्याचा भाव लक्षात आला का, काय सांगितलं होतं, कर्माच्या प्रत्येक निषेधामध्ये, निषेध म्हणजे काय निषेध कशात, एका वेळेला जे कर्म उदयाला येतात एका समयामध्ये जे कर्म उदयाला येतात त्याला निषेध म्हणतात. एका समयामध्ये जो कर्माचा समूह, कर्माचा पुंज उदयाला येतो त्या संपूर्ण कर्माच्या समूहाला निषेध म्हणायचं. एका समयामध्ये उदयाला येणाऱ्या कर्माच्या समूहाला, जेवढे कर्म एका समयात
उद्याला येते त्याला एक निषेध म्हणायचं. येणाऱ्या कर्माच्या समूहाला कर्मपुंज म्हणा, कर्माचा समूह म्हणा, समूहाला निषेध म्हणतात. ते आपण काढलं नाही एक एक निषेध, एक एका समाज एवढं एवढं उद्यालाही घालवलं. ही ओळ आहे म्हणजे पूर्ण कर्मांची ओळ आहे. आता काय सांगितलं तर त्या प्रत्येक निषेधामध्ये, प्रत्येक निषेधामध्ये एक एक शब्द लक्षातून ऐकायचे ना. प्रत्येक निषेधामध्ये काय आहे, दोन्ही स्पर्धक असतात, देशघाती स्पर्धक आणि कुठल्या प्रकृतीमध्ये, देशघाती प्रकृती, देशघाती प्रकृती आणि सर्वघाती प्रकृती दोन बघितल्या वाटणी. मोहनीय कर्मापैकी देशघाती प्रकृती कोणत्या कोणत्या सांगितल्या? बरोबर. नवकश हे काय 14 देशघाती आहे. आणि सर्वघाती कोणत्या पाठी कोण सांगताय? शेवटी नंबर कुणाचे तरी सांगा. तुम्ही सांगा. नाही तुमच्या पाठीवर बारा कशा कोणते? हे कोणते? ह्या प्रकृतीला काय म्हणायचं? सर्वघाती प्रकृती. मग सर्वघाती प्रकृतीमध्ये स्पर्धक कोणते असतात म्हणून सांगितलं? किती प्रकारचे असतात? सर्वघाती स्पर्धक असतात. जे दारूचा भूभाग असते आणि शेत, सर्वघाती स्पर्धकच त्याच्यामध्ये ती शक्ती, सर्वघाती स्पर्धक असतात म्हणजे त्या परमाणूमध्ये ती तीव्र शक्ती असते. आणि देशघाती प्रकृतीमध्ये दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात, देशघाती पण असतात आणि दोन्ही मिक्सिंग असतात त्याच्यामध्ये, काही देशघाती काही सर्वघाती, असे दोन्ही प्रकारचे स्पर्धक असतात. मग ज्यावेळेला क्षोभक्षमाची व्याख्या आपण घटवतो त्यावेळेला त्या देशघाती प्रकृतीमध्ये जे सर्वघाती स्पर्धक असतात, आता सर्वघाती प्रकृतीतलं तर सर्वघाती स्पर्धक असतात ते तसेच उदयाला येणार. मग त्या प्रकृतीच्या उदयाचा अभाव म्हणजे त्या सगळ्याचाच अभाव, त्याच्यामध्ये देशघाती स्पर्धकच नाही. मग ते देशघाती कसे परिणामणार? म्हणून जे देशघाती प्रकृती आहे त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे स्पर्धक आहेत, देशघाती पण आणि सर्वघाती. मग ते त्यातले जे सर्वघाती स्पर्धकाचा उदय असेल तर आपल्याला गुण प्रगट होत, थोडं सुद्धा गुणाची व्यक्तता होत नाही. मग ज्यावेळेला ते सर्वघाती स्पर्धक देशघाती स्पर्धक रूपून परिणामून उदयाला येतात, स्वतःच्या ते तीव्र शक्ती रूपाने उदयाला येत नाही. तशाच शक्ती कशी वेगवेगळी असते लक्षात घेण्यासारखं म्हणजे आता उदाहरण आपल्याला लौकिकामध्ये जसं पाणी आहे, त्याच्यामध्ये स्निग्धता गुण किती असतो? कमी. त्याच्यापेक्षा गाईच्या दुधामध्ये, त्याच्यापेक्षा म्हशीच्या दुधामध्ये, त्याच्यापेक्षा तुपामध्ये जास्त स्निग्धता वाढते असते की नाही? असं या परमाणूमध्ये शक्ती जी असते ती कमी जास्त असते. कमी शक्तीवाल्याला देशघाती म्हणतात, जास्त शक्ती असणाऱ्याला सर्वघाती म्हणतात. मग ते सर्वघाती जे जास्त शक्तीवाले ते कमी शक्ती रूप परिणमतात, असं संक्रमण होऊ शकते त्याच्यामध्ये. मग ज्यावेळेला ते परिणमतात असं कमी शक्ती रूपानं त्यावेळेला ते जीवाला तो गुण व्यक्त होतो. आतापर्यंत गुण व्यक्त झाला नव्हता आणि ज्यावेळेला त्या सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचा अभाव झाला म्हणजे उदयाचा अभाव होतो म्हणजे काय होतंय? कर्माचा गुण जात नाही कुठं, कधी लक्षात ठेवायचं. उदय येतोच, कधी तर ते आपल्याच रूपाने येतात, कधी दुसऱ्या रूपाने येतात. कधी जास्त शक्तीवाले ते कमी शक्ती रूपून उदयाला येते, नंतर उदयाला येणारे लवकर येते, लवकर येणारे उशिरा येते, परंतु उदयाला आल्याशिवाय जात नाही. परंतु त्यामध्ये कधी कधी पापाचं पुण्य रूपून पण उदयाला येते. कशामुळे होणार ते पापाचं पुण्य रूप? विशुद्धी. मग आता कळाले का विशुद्धी परिणामाचं महत्व? मग ते आपल्या आचरण केलं पाहिजे. आपण परिणाम कसे विशुद्ध ठेवायचे त्याचा प्रयत्न आपण सतत करायचा, की त्याच्यामुळे हे सगळं घडते घडामोडी सगळ्या आपल्या परिणामामुळे होतात. म्हणून परिणाम निघू द्यायचे नाही. म्हणून काय सांगितलं त्या ठिकाणी की क्षोभक्षमामध्ये काय होतंय? जे सर्वघाती स्पर्धक आहेत ते देशघाती स्पर्धक रूपून उदयाला येतात आणि भविष्य काळामध्ये जे निषेध आहेत त्या सगळ्यामध्ये पण सर्वघाती आहेत ते काय होतात?
ते दबून राहतात, म्हणजे ते लवकर उदयाला येणार नाही. ते जर आले समजा तर आता ह्या निषेधातलं काय झाले, सर्व घातीचे देशघाती झाले. परंतु अजून हे दुसऱ्या अधिक निषेधामध्ये सुद्धा सर्व घाती देशघाती दोन्ही आहेत. मग हे जर उदीर लागून आले लवकर उदयाला तर परत आपला गुण व्यक्त होईल का इथं? म्हणून त्याची कशी अवस्था होते, सद अवस्था, म्हणजे जसं आहे तसंच राहणं. त्यांना ऑर्डर मिळाली, स्टे ऑर्डर. स्टे ऑर्डर करा, तुम्ही काम बंद करा, तुम्ही यायचं नाही आलं. तशी त्याला म्हणायचं उपशम, सद अवस्था उपशम, म्हणजे जिथं आहे तिथंच राहणं, ते लवकर उदयाला इथं न येणं, ही सदवस्था अवस्था झाली. आणि काय झालं, देशघाती स्पर्धकांचा इथं हे जे सगळे कर्मकर्माण आहेत, हे सगळे देशघाती स्पर्धक रूपून उदयाला येतात. त्यामुळे तो गुण पूर्ण व्यक्त होत नाही, आंशिक रूपानं व्यक्त होतो. ज्ञान असेल तर आपल्याला पूर्ण होते का ज्ञान? नाही, अस्पष्ट आंशिक रूपाने होतं. म्हणून त्या ठिकाणी जेवढ्या सर्व स्पर्धकांचा अभाव झाला असेल तेवढं ते ज्ञान व्यक्त होते आपल्याला, आणि जेवढं उदय असेल तर ते व्यक्त होत नाही. परंतु इथं ज्या कशाचा उदय असेल त्या सर्व घाती स्पर्धकांचा काय होणार, उदयाचा अभाव होणार. आणि देशघाती स्पर्धकांचा उदय असेल तर त्याला कोणता भाव होतो? ही अवस्था कोणती झाली कर्माची? क्षयोपशम अवस्था. कारण सद्वस्था उपशम आहे आणि हा उदयाभावी क्षय आहे. क्षय आणि उपशम हे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये एकाच वेळेला. मग ती अवस्था कर्माची कोणती? क्षयोपशम अवस्था. आणि ही कर्माची अशी अवस्था झाली असताना कुठं व्हायला लागलेली अवस्था जीवाजवळच आहे, तर कुठं बाहेर आहेत का? शेजाऱ्यात काय झालं की लगेच गडबड होती की आपल्यामध्ये, तसे कर्म शेजारी टाकले, त्याच्यात काय गडबड झाली की लगेच जीवामध्ये गडबड होते, जीवामध्ये झाली की कर्मामध्ये होते. हे दोघांच्या मध्ये एकमेकावर अवलंबून, दोघांच्या मध्ये परिणाम शक्य आहे म्हणून परिणाम होत आहे, परंतु दुसरा निमित्त होतो त्याच्यामध्ये. म्हणून जीवाचे परिणाम विशुद्ध झाले की तिथं शौक्षम होतो. व तुम्ही जसं शिकायला लागला तुम्हाला लक्षात येईल आपली कशी बुद्धी वाढायला लागलेली आहे. आपण त्या बुद्धीला खासतच नाही, त्या बुद्धीला काय चढते, तिथं गंध चढतोय. त्यामुळे ते आपलं ज्ञान व्यक्त होत नाही. आणि जसं जसं पुरुषार्थ करायला लागला, प्रयत्न करायला लागला, जसं तुमच्या परिणामांची विशुद्धी वाढेल तसं ज्ञान तुमचं वाढायला लागेल. आम्ही सुद्धा शाळेत होतो तेवढ्या एवढं हुशार नव्हतो. आमच्या पुढे किती मुली होत्या माहिती का, आम्ही एकदम पाठीमागे होतो. आणि जसं इथं ह्या मार्गात आल्यानंतर जशी परिणामांची विशुद्धी झाली तशी ज्ञान, आणि जसं 8वी 9वीला गेलो तसं ते ज्ञान जास्त वाढत गेलं. तसं तुमचं सुद्धा ज्ञान काय झालेलं तर ते बाहेर काढायचं. तशी भांड्याला हे चढलेलं असते की सगळं पितळ आणि याला जंग चढलेला असतो, मग ते तुम्ही पितांबर लावून काय करतात त्याला चकाकीत करायचं भांड्याला. तसं आता ज्ञानाला चकाकीत करायचं. काय करून? शिकून रोज शिकला, रोज तुमच्यावर संस्कार झाले की तुम्हाला सुद्धा सगळ्या ज्ञानाचा क्षोभक्षम होणार. हे सगळं सर्वघाती स्पर्धकांच्या उदयाचं तुमच्या पण अभाव म्हणून सगळं लक्षात यायला लागणार. परंतु जर आम्हाला काही समजतच नाही म्हणून सोडून दिला तर घरात बसून येणार आहे का? आज थोडं समजेल, उद्या थोडं समजेल, असं करत करत समजत जातात पुन्हा. कारण हे विषय पुन्हा येत असतात मधून. मग ते पुन्हा पहिल्यांदा ऐकलं थोडं कळतंय, दुसऱ्यांदा ऐकलं की अजून कळतं, आणि ती वेळ ऐकलं की जसं पुन्हा जेवढ्या वेळा जाणतो तेवढ्या वेळेला त्याच्यामध्ये स्पष्टता येत जाते. म्हणून काय झालं, आता हे 3 भाव झाले मुख्य: उदय, उपशम, क्षय. आणि क्षय म्हणजे काय की सत्तेमधलं सगळंच कर्म हे नष्ट होतं. कसं नष्ट होतंय? एकदम जळून जातात, काय होतंय? त्याला सुद्धा क्षय करण्याची प्रक्रिया असते. त्याचं स्थिती कांडखा, कांडखा सगळं शिकणार तुम्ही पुढे. ते सगळं स्थिती कशी नष्ट होत जाते, त्याचा अनुभव कसा नष्ट होत जातो, असं करत 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 ते सगळे कर्म अशी स्थिती अशी कमी होत शेवटी ती कमी कशी होते, त्याचं संक्रमण दुसऱ्या प्रकृती रूपाने होऊन त्याचा नाश होतो, क्षय होतं. म्हणजे अशी ती खूप मोठी प्रक्रिया आहे. सगळं पुढे
खूप छान छान आहे. जसं जसं समजायला तसं तसं आपल्याला आनंद यायला लागतो. सगळं आपल्याला विश्व असं हातात ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसायला लागतं. कर्णानं शिकलं काय काय प्रोसिजर होते ते सगळं आपण आपल्या स्वतः जाणतो आपण त्याला. मग काय सांगितलं हे तीन झालं. क्षय म्हणजे काय घ्यायचं? पूर्ण कर्माचा नाश होणं. म्हणजे कर्म थोडं पण सत्तेमध्ये नाहीच. असं मिथ्यात्वाचा नाश झाला की परत ते कर्म कधी उत्पन्न होणार नाही. पुढे पुढे जीवन झाला तर 4 अवस्था झाल्या. आणि तो क्षय झाला असताना जो जीवाला भाव होतो त्याला म्हणायचं काय? क्षायिक भाव. जसं मिथ्यात्वाचा पूर्ण क्षय झाला तर काय होणार तिथं? क्षायिक सम्यक दर्शन. आता 4था गुण सांगितलं 3 प्रकारचे सम्यक दर्शन आपण घडवणार तिथं. त्यावेळेला औक्षमिक सम्यक दर्शन, क्षावक्षमिक सम्यक दर्शन आणि क्षायिक सम्यक दर्शन 3 प्रकारचे झाले ते सम्यक दर्शन. तर तिथं त्या मोहनीय कर्माचा उपशम झाला की त्याला म्हणायचं औक्षमिक. असा क्षोक्षम झाला की त्याला म्हणायचं क्षौक्षमिक. आणि त्याचा पूर्ण नाश झाला तर ते क्षायिक सम्यक दर्शन. ते निर्मल असतं. क्षायिक भाव हा सर्वात निर्मल भाव. क्षावक्षमिक भाव कसा? औक्षमिक भाव पण निर्मल असतो परंतु तो काय होतो? जास्त काळ टिकत नाही, दीर्घकाळ टिकत नाही, अंतर्मुहूर्त काळच टिकतो. औक्षमिक भावाचा काळ टिकल्याने अंतर्मुहूर्त त्याच्यापेक्षा जास्त राहत नाही. आणि क्षावक्षमिक भाव थोडा दीर्घकाळ टिकू शकतो. मग कमीत कमी अंतर्मुहूर्त आणि जास्तीत जास्त त्याचं 66 वगैरे सांगितलेलं आहे सम्यक्ताचं काळ. आणि क्षायिक सम्यक हे अविनाशी म्हणजे कधी नष्ट होत नाही. क्षायिक भाव एकदा उत्पन्न झाला की तो कधीही नष्ट होत नाही. साधी अनंत म्हटले त्याला क्षायिक भावाला. साधी म्हणजे उत्पन्न झाला आणि अनंत म्हणजे कधी नष्ट होणार नाही. पूर्वी नव्हता तो उत्पन्न झाला आता आणि त्याचा परत कधी नाश होणार नाही. म्हणजे कसं आहे सीतावत गेलं तरी सुद्धा तो राहणार क्षायिक भाव. अशा प्रकारे हे आता इथं पुनस्थानाची व्याख्या आपल्याला शिकायची आहे. पुनस्थान कशाला म्हणतं? गाथा नंबर चालू होती 8 ना 8. कर्माची उदयादी अवस्था झाली असताना उत्पन्न होणाऱ्या ज्या परिणामाने जीव लक्षित होतात, लक्षित केले जातात त्यास पुनस्थान म्हणतात. या कर्माच्या मोहनीय कर्माचे सांगते. कर्म सामान्य दिले परंतु मोहनीय कर्माचे मोहनीय कर्माच्या उदयादी अवस्था झाल्यावर मोहनीय कर्माच्या उदयादी अवस्था झाल्यावर उत्पन्न होणाऱ्या ज्या परिणामाने जीव लक्षित केले जातात त्यास पुनस्थान म्हणतात. तो परिणाम ज्या परिणामाने जीव लक्षित झाला त्या परिणामाला काय म्हटलं? पुनस्थान म्हटलं. मिथ्यात्व कर्माचा उदय आहे तर मिथ्यात्व परिणाम झाला. मिथ्यात्व परिणामामुळे तो जीव काय म्हटला? मिथ्या दृष्टी. मिथ्यात्व कर्माचा उपशम झाला. त्या उपशम भावाने तो जीव लक्षित झाला म्हणून त्याला काय म्हटलं? सम्यक दृष्टी, अविरत सम्यक दृष्टी. या सर्व प्रत्येक आपण पुनस्थानामध्ये बघायचे. पुनस्थानाची व्याख्या लिहून घेतली. परत एकदा सांगू. कर्माच्या उदयादी अवस्था मोहनीय कर्माच्या उदयादी अवस्था झाल्यावर उत्पन्न होणाऱ्या ज्या परिणामाने जीव लक्षित केले जातात त्यास पुनस्थान म्हणतात. त्याच्यावर प्रत्येकाचा भाव समजून घ्यायचा. मोहनीय कर्म त्याच्या कोणत्या अवस्था होतात? उदय, उपशम, क्षय. उदयादी वर्ण नाही घ्यायचं. उदय, उपशम, क्षय किंवा क्षोक्षम ह्या 4 अवस्थांपैकी कोणती अवस्था आहे बघायचं मोहनीय कर्माची. मग त्यामुळे कोणता परिणाम त्या जीवाला उत्पन्न झाला आणि मग त्या परिणामाने तो जीव
जीवलक्षण हा मिथ्या दृष्टी, हा सम्यक दृष्टी, हा मुनी आहे, हा देश संयमी आहे, हे सगळं आपण कशावरून ओळखलं? त्या मोहनी कर्माच्या औक्षम शेषौक्षम. तो जीव लक्षित होतो, त्यालाच काय म्हणतात? गुणस्थान. जे गुणस्थानाला निमित्त कोण आहे? मोहनी कर्म. आणि त्याची अवस्था कोणती आहे? ते उदय, उपशम, शेषौक्षम. आणि त्याच्याद्वारे हे परिणाम होतात, हे सगळे परिणाम आता बघणार वाटते हे गुणस्थान. दुसरे आता आपण अशी व्याख्या तुम्हाला पुस्तकात मिळेल की मोह आणि योगाच्या निमित्ताने जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, किंवा दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य, असं सम्यक दर्शन घेऊ नका. मोह आणि योगाच्या निमित्ताने दर्शन म्हणजे श्रद्धा, कौसातल्या श्रद्धा, ज्ञान व चारित्र्य याच्या तरतम अवस्थेला, श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य याच्या तरतम अवस्थेला, तरतम म्हणजे कमी जास्त अवस्थेला गुणस्थान म्हणतात. तेच आहे दुसऱ्या शब्दामध्ये सांगितलेलं असतं. जे सगळे गुणस्थान आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्यावर अवलंबून आहे. आपली श्रद्धा कशी आहे, ज्ञान कसं आहे, चारित्र्य कसं आहे, त्याच्यावर हे सगळे गुणस्थान अवलंबून आहे. आता पुढच्या 2 गाथेमध्ये आपल्याला गुणस्थानाची नावं सांगते. 9 आणि 10 नंबरची गाथा काढा. विच्छो सासण मिस्सो, अविरद सम्मोय देश विरदोय, विरदा जेही दुर्लभ की जसले ते झाली आपल्या 8 नंबरची गाथा झाली. ते झाली की गाथा 8वी गाथा सांगितले, बरोबर सांगितलं होतं की ज्या भावाच्या द्वारे जीव लक्षित केले जातात. ते 8वी गाथेचा अर्थ पूर्ण परत एकदा बघा. आणि सांगते, उदयादिसु संभवेहि जेहि भावेहि जीवालक्षित्यन्ते. उदयादिक मोहने कर्माच्या उदयादिक झाल्यावर उत्पन्न होणाऱ्या ज्या भावाच्या द्वारे जीव लक्षित केले जातात. ते गाथा तुम्ही पाठ केला ना तरी पण त्याच्यावर अर्थ लक्षात येत आपल्याला. ते गुणसंज्ञा, त्याची गुणस्थानाची संज्ञा आहे. असं कुणी सांगितलंय? सर्वदर्शी हे नित्य, सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेले, म्हणजे आमच्या मनाचं सांगत नाही. हेमचंद्राचार्य म्हणतात आम्ही मनानं सांगत नाही, कुणी सांगितलेलं आहे? सर्वज्ञ, म्हणजे आपण साक्षात सर्वज्ञ भगवंतांची वाणी ऐकतो. एवढं लक्षात घ्यायचं. सर्व शरणांपासून आपण जिनेंद्र भगवंतांची वाणीच ग्रहण करतो. शास्त्र म्हणजे त्यांची वाणीच आहे, हे जिनवाणीच म्हणतो आपण. जिनाची वाणी ती जिनवाणी. आता हे झाल्यानंतर आता आपण गाथा म्हणते परत म्हणतो, मिच्छो सासण मिस्सो, अविरद सम्मोय देश विरदोय, विरदापमत्त इदरो, अपूव अणियट्टि सुहमोय, अजून एक अर्थ आहे, उपसंत खीन मोहो, सजोग केवली जिनो अजोगीय, चोदस जीव समासा, क्रमेण सिद्धायना तौवा,
पहिलं आहे मिथ्यो, मिथ्यात्व. मिथ्य म्हणजे मिथ्यात्व. फळावर पण लिहिलेले आहेत नावं. शासन म्हणजे सासाधन. तुमच्याकडे नोट्स झाले असेल तर नोट्स मध्ये पण आहेत ते नावं. पान नंबर किती आहे ते सांगतो. 27 पानावर आहे. मिथ्य म्हणजे मिथ्यात्व. शासन इतर थोडक्यात लिहिलेलं असणार नाव, त्याच्यावर पूर्ण नाव समजून घ्यायचं. सासाधन. शासन म्हणजे काय घ्यायचं? सासाधन. तिसरं आहे मिश्र म्हणजे मिश्र. मिश्र म्हणजे काय असतं तर सम्यक व मिथ्यात्व. त्याचं काय आहे? दोन्हीचं मिश्रण आहे. आता याचं काय एक गुणस्थानाचं वर्णन पुढे विस्ताराने करणार आहे. अविरत समूह, अविरत सम्यक्त्व. चौथं गुणस्थान कोणतं? अविरत सम्यक्त्व. पाचवा आहे देश विरत म्हणजे देश विरत. सहावा आहे विरता प्रमत्त इकरो. गाता कशा नावाचे? प्रमत्त विरत. विरत शब्द जो आहे त्याला लावायचा. आणि इकरो म्हणजे प्रमत्तच्या उलट. आचार्य नेहमी एक सांगितले त्याच्या इतर म्हणतात. इतर म्हणजे त्याच्या उलट घ्यायचं. प्रमत्तच्या उलट अप्रमत्त. जे प्रमत्त विरत आणि अप्रमत्त विरत. अपूर्व, अपूर्व थोडक्यात नाव देतो. पूर्ण नाव आहे त्याचं अपूर्वकरण. आणि अति म्हणजे अनिवृत्तीकरण. सुहम म्हणजे सूक्ष्म सांप्राय. हे नाव आहेत गोष्टी, ते सगळे येणार पुढे देखील. त्याच्यानंतर आहे वसंत म्हणजे उपशांत दशा. उपशांत मोह किंवा उपशांत दशा दोन्ही चालते. उपशांत मोह आणि खीन मोह दोन्ही लावायचे शब्द. उपशांत मोह आणि खीन. प्रमत्त आणि अप्रमत्त दोन्हीला विरत शब्द लावायचा. तसेच मोह शब्द पण दोन्हीला लावायचा. उपशांत मोह आणि क्षीण मोह. सजोग केवली जिनो आणि अजोग केवली जिनो. तिथं केवली जिनो पण दोन्हीला लावायचं. सयोग केवली जिन आणि अयोग केवली. नुसतं सयोग केवली अयोग केवली असं नाव म्हणतात, परंतु इथं जिन शब्द पण लावायचा. सयोग केवली जिन आणि अयोग केवली जिन. कमसो क्रमाने 14 जीव समासा. आता इथं जीव समास नाव ठेवलं. कशाला? गुणस्थानाला जीव समास नाव. तर इथे समजून घ्यायचं का जीव समास म्हटलं तर त्याच्यामध्ये पण एकेका गुणस्थानामध्ये जीवांचा काय केला? संग्रह केला ना, तिथं संक्षेप केला. एवढे सगळे जीव ह्या गुणस्थानात, एवढे सगळे म्हणजे ज्यांची ज्यांची मिथ्याश्रद्धा आहे ते सगळे मिथ्यादृष्टी, ज्यांचे जे सासाधन गुणस्थानामध्ये असते ते सगळे सासाधन गुणस्थानावरती. म्हणजे एकेका गुणस्थानामध्ये असंख्य प्रकार होणार, ते सगळे त्याच्यामध्ये संग्रहित केले, संक्षिप्त केले, म्हणून त्याला जीव समास असं पण नाव दिलेलं आहे. गुणस्थानाला जीव समास ही संज्ञा दिली. कमेन सिद्धाय नातवा. आणि क्रमाने हे सगळे गुणस्थान सांगितले 14. आणि सिद्ध सुद्धा जाणावे. एवढे जीव आहेत का 14 गुणस्थानामध्ये? तेवढे जीव आहेत का? सिद्ध सुद्धा जीव आहेत आपल्यासारखे. त्यांच्यासारखे आपण काय आपल्यासारखे? म्हणजे आपल्याला वाटतं की सगळे जीव शरीरधारीच असतात, संसारीच असतात. असं नाही. सिद्ध पण ते जीव आहेत. भले त्यांना शरीर नाही, भले त्यांना बाकीचं काही नाही, तरी सुद्धा ते जीव आहेत. खरे जीव तेच आहेत. आपण सगळे कसले जीव आहोत? खोटे जीव, संसारी जीव. खरे ते जीव जीवन जगतायत. जीवाचं जीवन कोण जगताय? सिद्ध भगवान जगतायत. आपल्या स्वभावामध्ये लीन आहे. आणि आपण सगळे कसे आहोत? स्वभावापासून सुद्धा त्या स्वभावाला जाणतच नाही. स्वभावाचा काय झालेला? आमचा विभाव परिणाम झालेला स्वभावाचा. असं पाणी थंड असल्याने अग्नीच्या संयोगात आलं की काय होतं? गरम होतं. मग गरम झालेलं पाणी ते स्वभावाला सोडलं की नाही त्याने आपल्या. थंडाचा गरम झालं की स्वभावाचा त्याग केला. तसं आपण सुद्धा काय केलं की स्वभावाचा विकार रूप परिणाम झाले. तसं आपलं सुद्धा काय झालेलं? स्वभावाचा विभाव रूपाने परिणाम चालू आहे. आणि हे विभाव परिणाम जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार नाही, दुःखच प्राप्त होणार. म्हणून इतर या ठिकाणी सांगितलं की क्रमानं हे 14 गुणस्थान होतात आणि सिद्ध पण जाणार. म्हणजे सिद्ध सुद्धा जीव आहे. सिद्ध हे 14 गुणस्थानाचे
14 गुणस्थान जे ओलांडून गेले ते सगळे कोण आहे? सिद्ध आहे. आणि 14 गुणस्थान कोणाचे पर्याय आहेत सगळ्या? संसारी जीवाचे. ते कोणाचे पर्याय सगळ्या? जे संसारामध्ये आहेत ते सगळे 14 गुणस्थान, ते सगळे संसार अवस्थाच आहेत. आणि ह्याच्या जे अतीत झाले, जे सगळे गुणस्थानामध्ये सगळ्या कर्मांचा अभाव करून ज्याने आपल्या पूर्ण स्वभावाला प्राप्त केलं ते कोण झाले? सिद्ध झाले. मग आपल्यासारखे जीव सिद्ध होणार का दुसरे कोणते जीव सिद्ध होणार? मग आपण पण सिद्ध होणार की नाही? संकल्प करायचा मला सिद्ध बनायचं आहे. जसं तुम्ही संकल्प करताय मला डॉक्टर व्हायचं आहे, काय पण झालं तरी किती पण पैसा खर्च लागला तरी रात्री उठून अभ्यास करणार, सगळं करणार का आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. मग तसं आपण जर संकल्प केला मला सिद्ध व्हायचं आहे, मग त्यासाठी काय करायला लागेल ते मी करेल. दीक्षा घ्यायला लागेल तरी घेणार, पण तुम्ही सिद्ध बनणार. मी सिद्ध होणार नाही. कोठडे सर मी सिद्ध होणार असं ते पायाच्या दिले होतं कागदावर, असं काय माहिती म्हणजे ते पूर्ण असं त्याच्यावरच होतं गाणं. तर जसं आपण संकल्प करायचं मी सिद्ध होणार, कोणासाठी व्हायचं सिद्ध? जगाला चांगल्यासाठी. सगळे लोक माझी पूजा करावी म्हणून ते असं ज्यांना इच्छा ते सिद्धच बनत नाही. स्वतःला सुख प्राप्त करण्यासाठी, आपल्याला स्वतःला सुखी व्हायचं सगळ्यांना, आणि ते सुख वास्तविक मोक्ष अवस्थेमध्ये जे आहे, संसार अवस्थेमध्ये सुख नाही, म्हणून संसाराचा त्याग करून मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची. तर ते सिद्धांचं पण स्मरण केलेलं आचार्य ते सुद्धा जीव आहे. मग आता पुढं ह्या 14 गुणस्थानामध्ये कोणता भाव आहे? 14 गुणस्थान जे आहेत, आता 4 भाव सांगितले तुम्हाला, 5वा भाव सांगायचं आहे. उदय, उपशम, शेष, शौशम 4 सांगितले. आता पारिणामिक भाव. पारिणामिक भावामध्ये कोणत्या कर्माची अवस्था निमित्त आहे त्याला? कोणत्याच कर्माचा कोणती अवस्था त्याला निमित्त नाही. जो स्वाभाविक भाव आहे, स्वभाव रूपाने आहे, त्याला म्हणायचं परिणाम म्हणजे विस्तार स्वभावाने जो आहे उत्पन्न होतो त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. म्हणजे ज्याला कर्माच्या उदय, उपशम, क्षय, शौशमाची अपेक्षा नसते त्याला काय म्हणायचं? पारिणामिक भाव. पारिणामिक भाव प्रत्येक भावाची व्याख्या काय केली? कर्माचा उदय ज्याला निमित्त आहे तो औदयिक भाव, कर्माचा उपशम ज्याला निमित्त आहे तो औक्षणिक भाव, कर्माचा शौशम ज्याला निमित्त आहे तो कोणता? आताच माहिती औक्षणिक भाव. कर्माचा क्षय ज्याला निमित्त आहे तो क्षयिक भाव, आणि कर्माचे उदय अधिक ज्याला उदयातील कोणतीही अवस्था त्याची अपेक्षा नाही त्याच्याशिवाय होणारा भाव कोणता आहे? पारिणामिक भाव. कर्माचा उदय, उपशम, क्षय, आता जे 4 सांगितले ते 4 घ्यायचे, आणि शौशम याच्या अपेक्षेशिवाय जो स्वभावाने होतो त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. त्यांच्या अपेक्षेशिवाय जो भाव होतो तो कोणताही पारिणामिक भाव आहे. आता ह्या 5 भावापैकी कोणत्या गुणस्थानामध्ये कोणता भाव असतो हे सगळं त्याच्यासाठी शिकलो ना आपण, तर ते तिथं घडवलेलं आहे पुढे 11 नंबरची गाथा आहे. ही नावं सगळी पाठ करायची. पाठ होतात आपोआप तुम्हाला, काय वेळ लागणार नाही. भले नाही झालं तर एक गुणस्थानाच्या जरा स्वरूप समजत त्याला ते गुणस्थानाचं नाव पाठ होऊन जाईल. आणि 2 गाथा पाठ केले तर ते नाव पण पाठ होऊन जातं. 2 गाथा पाठ केले. आता ह्या गुणस्थानामध्ये कोणता भाव आहे, कोणत्या गुणस्थानामध्ये कोणता भाव आहे ते सांगतोय आपल्याला. ते नंतर नाही करत दर्शन मिच्छे खलु ओदयु विदिये गुणपारिणामिक
निश्चय खलु ओदयो, निश्चय म्हणजे मिथ्यात्व गुणस्थानामध्ये, खलु म्हणजे निश्चयाने, कोणता भाव असतो? औदयिक भाव. म्हणजे तिथं औदयिक भाव आहे. औदयिक भाव कशाला म्हटलं? कर्माच्या उदयात असताना जो भाव होतो तो औदयिक भाव जीवाचा. म्हणजे औदयिक भाव का म्हटलं? तर तर मिथ्यात्व कर्माचा उदय. पहिल्या गुणस्थानात कुठल्या कर्माचा उदय असतो? बाकी सुद्धा सगळ्या कर्माचा उदय म्हणजे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संजीवलन, नवनवकषाय, ह्या सुद्धा सगळ्या कर्माचं काय तिथं उदय आहेच. परंतु मुख्यतः हे जे गुणस्थान जे ठेवलेलं आहे ते कुठल्या कर्माच्या उदयामध्ये होतं? तर मिथ्यात्व कर्माच्या उदयामध्ये. कारण बाकीचे कशाचे पुढच्या गुणस्थानात सुद्धा उदय असते, परंतु त्यामुळे ते गुणस्थान नाही. पहिल्या गुणस्थानामध्ये पण ह्या मोहनीयच्या जे 28 प्रकृती आहेत त्यापैकी एक सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृती सोडली की 26 प्रकृती आहेत. 28 पैकी 2 सोडा, सम्यक आणि सम्यक मिथ्यात्व. त्या 26 प्रकृतींचा उदय त्या जीवाला येतो, परंतु सम्यक मिथ्यात्व सम्यक प्रकृतीचा उदय असत नाही. परंतु हे गुणस्थान जो भाव आहे तो कोणत्या कर्माच्या उदयाने आहे? तर मिथ्यात्व कर्माच्या उदयाने. आणखी चेतन क्रिया की ह्या पहिल्या गुणस्थानात शौशमिक भाव आहे की नाही? ज्ञानावर कर्माचा शौशम आहे की नाही? आणि बाकीच्या परिणामिक भाव आहे की नाही? मग एकच भाव का सांगितला? दर्शन होण्याच्या अपेक्षा. दर्शन होण्याच्या अपेक्षा म्हणजे हे जे गुणस्थान आहे तो गुणस्थान रूप एक भाव आहे जीवाचा. तो गुणस्थान रूप भाव औदयिक आहे. त्या गुणस्थानामध्ये त्या जीवाला अन्यपण भाव असतील दुसऱ्या कर्माच्या अपेक्षेने, परंतु इतर गुणस्थान जो आहे तो कोणता भाव आहे हे सांगायचंय. म्हणून या ठिकाणी औदयिक भाव एकच घेतला. म्हणजे जो जीवाचा मिथ्यात्व भाव आहे. मिथ्यात्व भाव म्हणजे काय? त्या ठिकाणी आता पुढे विचार गाथेमध्ये मिथ्यात्व गुणस्थानाचं वर्णन. जे विपरीत श्रद्धा, त्या जीवाला कोणतं श्रद्धा नाही, जसं वस्तू स्वरूप आहे तसं श्रद्धा नाही, ही त्याची मिथ्यात्व रूप अवस्था आहे. ह्या सगळ्या जीवाच्या काय आहेत? अवस्था आहे, पर्याय आहे. ज्याला पर्याय दृष्टीने पाहू त्याला मिथ्यात्व गुणस्थान आहे, परंतु द्रव्य दृष्टीने पाहिलं तर तो कोण आहे? तो मिथ्या दृष्टी आहे का? तो कोण आहे? जीव आहे. म्हणजे अनादि अनंत द्रव्य शुद्ध एक कारण परमात्मा, पारिणामिक भाव असा आहे. आता परत आपण गुणस्थानामध्ये घटवते ज्याला घटवताना अजून आता आपल्याला पहिला भाव घटतो, परत ज्याला एक गुणस्थान घटवताना घटतो. तर काय सांगितलं? पहिला मिथ्यात्व हा कोणता भाव आहे? आता इथं पुढच्या गाठीत सांगणार आहे ह्या 4 गुणस्थानामध्ये दर्शन होण्याची अपेक्षा. पुढच्या गाठीत सांगणार ही 4 गुणस्थान कुठल्या कोणत्या कर्माच्या अपेक्षेने आहे? मोहण्याचे 2 भेद केले की नाही? कोणते 2 भेद केले? 4 पाठीमागची उत्तरे ऐकायची, मला आवाज ऐकायची पाठीमागचा. सांगा, तुम्ही सांगा. मांडवे करते दर्शन मोहनी आणि 4 2 भेद केले. त्यातलं एक दर्शन मोहनी जे आहे त्याची अपेक्षा आहे 4 गुणस्थानात आहे. त्याच्या अपेक्षेने 4 गुणस्थान झाले आणि बाकीचे सगळे गुणस्थान 12 पर्यंत ही चारित्र्य होण्याच्या अपेक्षेने आहे. तर इथं दर्शन होण्यापैकी दर्शन होण्याची किती प्रवृत्ती आहेत? 3. कोणत्या? सम्यक प्रकृती. तर त्यातली जी मिथ्यात्व प्रकृती आहे त्याचा उदय पहिल्या गुणस्थानात असतो. त्या मिथ्यात्वाचा उदय सगळ्या म्हणजे कोणी त्याला अपवाद नाही, अनादी काळापासून सगळ्या जीवांना मिथ्यात्वाचा उदय असतोच. जे मिथ्यात्वाचा अभाव करून सम्यक दृष्टी होतील त्यांनाच नाहीये, बाकी सगळे बहुभाग अनंत अनंत जीव
कोण आहेत? मिथ्यादृष्टी आहेत. तर सगळे इथं कोणता भाव आहे? औदैहिक भाव सांगितला. मिथ्यात्वाचा उदय आहे म्हणून त्याला औदैहिक म्हटलं. आता दुसरा जो आहे सासाधार गुणस्थान. आता याचं स्वरूप तुम्हाला माहित नाही, पुढे आता येणार आहे त्याच्या गुणस्थानाचं. इथं कुठल्याही तिन्ही प्रकृतीचा उदय असत नाही. कुठल्या? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. तिन्हीचा पण उदय नाही, उपशम पण नाही, क्षय पण नाही आणि क्षोक्षम पण नाही. मग कुठला भाव म्हणतात त्याला? आता चौथं सांगितलं की नाही, जिथे कर्माचा उदय, उपशम, क्षय, क्षोक्षम चारही नाही, त्याला कोणता भाव म्हणायचा? तर त्या दर्शन होण्याच्या अपेक्षेनेच फक्त ह्या गुणस्थानाला काय म्हटलेलं आहे? पारिणामिक भाव. म्हणजे हा पारिणामिक भाव म्हणजे कायम व्हायचं लावायचं नाही, स्वभावाला लावायचं नाही. फक्त कर्माचा उदय, उपशम, क्षय, क्षोक्षम निमित्त नाही, म्हणून याला काय म्हटलं? पारिणामिक भाव. आता तर तिसरा आणि चौथं गुणस्थान मिश्र लिहिले की नाही, तिथे सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा काय आहे? उदय आहे. परंतु मिथ्यात्व जे सर्व कोटी स्पर्धक आहे त्याच्या उदयाचा अभाव आहे आणि त्या मिथ्यात्व प्रकृतीचा उपशम आहे, म्हणजे उदय येत नाही. आणि तिथं सम्यक मिथ्यात्वाचा उदय आहे. म्हणून या गुणस्थानाकडे तीन आले तिथं मिथ्यात्व प्रकृती आणि अनंतानुबंधी कशाचा काय आहे? उदयाचा अभाव आणि त्याचा सर्वसाधारण उपशम पण आहे मिथ्यात्वाचा. आणि सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय, त्याचे देश घाती नाही म्हणून त्यांचा अत्यंत सर्व भक्ती म्हणते. म्हणून सम्यक मिथ्यात्व सर्व भक्तीचा उदय झाले आहे म्हणून त्याला काय म्हणते त्या ठिकाणी? मिश्र भाव, क्षावक्षमिक भाव. तसं त्याला औदैहिक पण काही ठिकाणी म्हटलेलं शास्त्रामध्ये. तर सम्यक मिथ्यात्व प्रकृतीचा उदय आहे, पण इतर विवक्षाने मिथ्यात्वाच्या उपशम आणि क्षयाच्या अपेक्षेने. मिथ्यात्व प्रकृतीचा इथं काय आहे? उदयाभावी क्षय आहे आणि मिथ्यात्व प्रकृतीचा काय आहे? सर्वस्तर उपशम. म्हणून त्या गुणस्थानाला कोणता भाव म्हटलेला आहे? क्षावक्षमिक भाव. अजून गुणस्थानाचं ज्यावेळेस स्वरूप तुम्हाला लक्षात येईल ना, त्याला अजून हे स्पष्ट सांगतं. तर अजून तुम्हाला गुणस्थानाचं स्वरूप माहित नाही ना, तर इथं क्षावक्षमिक भाव घ्या. आणि आता चौथं गुणस्थान अविरत सम्यक. म्हणजे ह्या आधीचं काय झालेलं आहे? एकतर मिथ्यात्व प्रकृतीचा उपशम झाला तर त्याला कोणतं सम्यक करून सांगितलं? प्रथम औक्षमिक सम्यक. ज्याला त्या मिथ्यात्व प्रकृतीचा उपशम झाला असेल तर त्याला काय होणार? औक्षमिक सम्यक. ज्याला त्या मिथ्यात्व प्रकृतीचा क्षोभशम झाला, त्याच्या सर्वस्तर, त्याचा उदयाभावी क्षय, त्याचा सर्वस्तर उपशम आणि सम्यक प्रकृतीचा उदय. इथं तिसऱ्या गुणस्थानामध्ये मिश्राचा उदय होता. चौथ्या गुणस्थानात कुठल्या प्रकृतीचा उदय असतो? 2-3 दर्शन होण्यापैकी सम्यक, जर औक्षमिक सम्यक असेल ज्या जीवाला, तर त्याला सम्यक प्रकृतीचा उदय असतो. 3 दर्शन होण्याची प्रकृती घेतली आपण कोणत्या? मिथ्यात्व. त्याचा उदय कुठे असतो? पहिल्या गुणस्थानात. सम्यक मिथ्यात्वाचा उदय तिसऱ्या आणि सम्यक प्रकृतीचा उदय चतुर्थात. 4 पासून ते 7 पर्यंत आहे गुणस्थानामध्ये त्याचा उदय असतो. पुरुषाचा सम्यक प्रकृतीचा. अशा त्याच्या 3 दर्शन होण्याचा विभाग आहे. मग त्या मिथ्यात्व कर्माचा जर क्षोभशम असेल, 7 प्रकृतींचा सांगते तिथं अनंतानुबंधी आणि 3 दर्शन होणे, त्याचा उपशम झाला असेल तर औक्षमिक सम्यक आहे, त्याचा क्षोभशम झाला असेल तर क्षौक्षमिक सम्यक होईल आणि त्याचा क्षय झाला तर क्षय सम्यक होणार. या 3 पैकी कोणतं तरी एक सम्यक तो ह्या जीवाला असतं. म्हणून ह्यामध्ये तिन्ही भाव सांगितले. एका जीवाला तिन्ही नाही, एका जीवाला कोणतं तरी एकच असतं. म्हणून या चौथ्या गुणस्थानात किती भाव झाले? 3 भाव झाले. कोणते? औक्षमिक. थोडक्यात लिहू मी संक्षेप. औक्षमिक, क्षायोक्षमिक आणि क्षायिक. चारित्र होण्याचा उदय आणि औदैहिक भावात विवक्षित नाही. इथे दर्शन होण्याची प्रकृतीचं बघायचं. दर्शन होण्याच्या प्रकृतीचे एक उपशम आहे किंवा क्षोभशम आहे किंवा क्षय आहे.
ते सुद्धा अजून स्पष्ट होणार. त्या गुणस्थानाचं स्वरूप होईल ना, त्याला स्पष्ट होईल. तर हे चौथ्या गुणस्थानामध्ये किती भाव सांगितले? 3. अविरत सममितीनेव. मिथ्यात्व गुणस्थानात अवैध भाव, दुसऱ्या गुणस्थानात परिणामिक भाव, तिसऱ्या गुणस्थानात क्षौक्षमिक भाव आणि चौथ्या गुणस्थानामध्ये 3 भाव: औक्षमिक, क्षौक्षमिक आणि क्षैतिक. असे हे भाव सांगितले त्या गुणस्थानामध्ये. जास्त या गुणस्थानाचं स्वरूप लक्षात येईल ना, त्याला हे भाव पण चांगले लक्षात येतात. आणखी पुढे स्पष्ट होईल. म्हणून एकदा एक आपण करत जायचं. जसं पुढे जाईल तसं मागचे सुद्धा विषय स्पष्ट क्लिअर होत जातील. आता पुढचं गाथा उद्या येऊ. आता पुढची पण तशी सोपी आहे, तर पण 5 मिनिटं लागणार. त्यामुळे उद्या असते. पहिले 4 गुणस्थान आणि हे सांगितलं. काय अभ्यास करायचा? गुणस्थानाचे नाव जेवढे टेन्शन घेऊ नका, फक्त वाचा. एकदा, दोनदा, तीनदा जेवढे लक्षात राहते तेवढे राहतात. पहिले 4 लक्षात येतील की नाही? पहिले 4 गुणस्थानाची नावं पाठ करता होते. सगळे 14 नको. किती करायचे? 4 गुणस्थानाचे. आणि उदय, उपश, क्षे, शौच याच्या व्याख्या पाठ करायच्या. आणि कुठल्या गुणस्थानात कोणता भाव आहे? 4 गुणस्थानापैकी कुठल्या गुणस्थानात कोणता भाव आहे हे लक्षात ठेवायचं. करता की नाही अभ्यास करून? आणि जरा मित्र म्हणून करा अभ्यास. हो, डोळे बंद. जाना. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवचा. पहा स्वतःला. द्रव्य दृष्टीने स्वतःकडे पहा. जरी पर्यायामध्ये मिथ्यात्व असले किंवा सम्यक्त्व असले तरी मी मिथ्या दृष्टी नाही, सम्यक दृष्टी नाही. मी अनादि अनंत, अखंड, ध्रुव, शुद्ध, शाश्वत चैतन्य स्वरूप जीवच आहे. हे शब्द ज्या वस्तूला दाखवतात ती वस्तू पहा. शब्द हे केवळ वाचक आहे, ते वस्तूला दाखवतात. आपण शब्दाने वस्तूलाच पाहत असतो. तर आता आत्मा नावाची वस्तू आहे, या शरीरामध्येच आहे, बाहेर नाही. तर शरीरामध्ये शोधायला पहा. सर्व शरीरामध्ये कुठे आत्मा दिसतो का? सर्वत्र आत्मा आहे. जे हा शरीरामध्ये चैतन्य आहे तोच तर आत्मा आहे. आणि हा आत्मा म्हणजेच मी आहे. चैतन्याची मूर्ती पहा या शरीरामध्ये. शरीर हा सप्त धातूचा पिंड आहे, गोळा आहे. आणि मी चैतन्य धातूचा गोळा आहे. 2 स्वतंत्र द्रव्य एकत्र धात आहे. त्याला बुद्धीने वेगळे करा. भ्रम झालाय आपल्याला, तो भ्रम दूर करा. यथार्थ वस्तूचे दर्शन झाले की भ्रम दूर होतो. तो दर्शन करा त्याचे. हा मी जीवच आहे, शुद्ध ज्ञानमय आहे, चैतन्यमय आहे. टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप ज्ञानानंद स्वरूप निर्मम स्वरूप टंकोत्कीर्ण न्यायक स्वरूप शुद्धोऽहम् एकोऽहम्
नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो योगेश्वरसाहुनं नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो योगेश्वरसाहुनं नमो हरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो योगेश्वरसाहुनं